सहकाराच्या म्हणजेच सहकारी संस्थेच्या विविध विचारवंतांनी आणि विविध समित्यांनी केलेल्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण आज सहकाराच्या इतिहासाकडे वळणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमातील सहकाराचा इतिहास या भागातील जागतिक सहकारी चळवळ आणि भारतीय सहकारी चळवळ ही मूल्यमापनासाठी वगळलेली आहे. परंतु आपण सहकाराचे विद्यार्थी असल्यामुळे आणि सहकारी चळवळीच्या इतिहासाची माहिती आपणाला असणे आवश्यक असल्यामुळे आपण ते पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे आपणास जी सहकारी चळवळ युरोप खंडातील इंग्लंडमध्ये चालू झाली त्यापासून आपल्या भारतात सुरू झालेल्या सहकारी चळवळीपर्यंत थोडक्यात माहिती पाहणे आवश्यक आहे. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगधंदे कारखानदारी वाढल्यामुळे इंग्लंडमधील कामगाराची हालाखीची स्थिती झाली. इंग्लंडमध्ये कामगाराच्या हालाखीच्या स्थितीला वाचा फोडण्यासाठी तेथील मानवतावादी विचारवंत रॉबर्ट ओवेन यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांचे ते प्रयत्न एकाकी राहिले. रॉबर्ट ओवेन यांनी सहकारी चळवळीसाठी केलेल्या कामामुळे त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणूनही संबोधले जाते. परंतु रॉबर्ट ओवेन यांचे प्रयत्न एकाकी पडले. याच काळात विल्यम किंग या विचारवंतांनी कामगाराच्या असाध्य स्थितीचे चित्र समाजापुढे मांडले. आता हे कामगाराची असाध्य स्थिती आणि कामगाराच्या समस्या या बाबतीत विचार करीत असताना त्यांच्या मूळ समस्या कोणकोणत्या होत्या? त्यामध्ये कारखानदार हे कामगाराची 2 मार्गाने पिळवणूक करीत होते. त्यांच्याकडून 18 तास काम करून घेऊन त्यांची शारीरिक पिळवणूक केली जायची आणि 18 तास काम करून घेऊनही त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला योग्य दिला जात नव्हता. म्हणजे ती त्यांची झाली आर्थिक पिळवणूक. म्हणजेच कारखानदाराकडून कामगारांची जी आर्थिक व शारीरिक पिळवणूक होत होती त्या पिळवणुकीतून त्यांची सुटका करण्यासाठी रॉबर्ट ओवेन आणि विल्यम किंग यांनी त्यांच्या म्हणजेच कामगाराच्या हिताच्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सहकाराची उपयुक्तता व महत्त्व पटवून दिले. त्यांनी कामगारांना आपले उत्पन्न वाढवता येत नसेल तरी एकमेकाच्या सहकार्याने आपला दैनंदिन खर्च कमी कसा करता येईल त्याचे महत्त्व कामगारांना पटवून दिले. म्हणून त्यांनी रॉशेडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर इसवी सन 1844 मध्ये रॉशेडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व जगामध्ये सहकारी चळवळीचा पाया घातला गेला. आता इंग्लंडमधील जी सहकारी चळवळ आहे ती यशस्वी कोणकोणत्या कारणामुळे झाली त्याची माहिती पाहत असताना ग्राहकांना संस्थांची किंवा ग्राहक सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती चांगली होती, स्वच्छ कारभार होता, योग्य तेथे काटकसर केली जायची आणि सहकार्याच्या तत्वाचे काटेकोर पालन केले जायचे. आता या कारणामुळे इंग्लंडमधील सहकारी चळवळ यशस्वी झाली. आता आपण भारतातील सहकारी चळवळीकडे वळूया. इंग्लंडमधील सहकारी चळवळ ही तेथील कामगारांना कारखानदाराकडून होणाऱ्या शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीतून वाचवण्यासाठी सुरू झाली होती. म्हणजेच त्यांना जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी सुरू झाली होती. परंतु भारतात चित्र वेगळे होते. भारतातील शेतकरी हा सावकाराच्या पाशामध्ये अडकलेला होता. कर्जबाजारीपणाने पिडलेल्या शेतकऱ्यांना
कर्जमुक्त करण्यासाठी सहकारी बँका स्थापन करण्याची सूचना सर्वप्रथम न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सर विल्यम वेडरबॉर्न यांनी केली. परंतु या सूचनेची बऱ्याच काळापर्यंत दखल घेतली नाही. त्यानंतर बडोद्यामधील मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांनी 5 फेब्रुवारी 1889 रोजी सहकारी अन्योन्य मंडळीची स्थापना केली. ही स्थापना बडोद्यातील कॉलेजमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक वि. ल. कवठेकर यांच्या प्रेरणेने झाली आणि भारतामध्ये पहिली नागरी सहकारी संस्था सहकारी अन्योन्य मंडळी या नावाने स्थापन झाली. प्राध्यापक वि. ल. कवठेकर यांनी सहकारी अन्योन्य मंडळीची म्हणजेच भारतातील पहिल्या नागरी सहकारी संस्थेची स्थापना करताना असे म्हटले होते की आपण निर्धन आहोत. पैशाची नड म्हणजेच पैशाची गरज आपल्याला नेहमीच भासते. पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे धाव घेतो. सावकार भरमसाठ व्याज आकारतात. म्हणून आपण काटकसरीची सवय लावून घेतली पाहिजे व नियमित बचत केली पाहिजे. बचतीतून परस्परांना सहकार्य केले पाहिजे असे मत प्राध्यापक वि. ल. कवठेकरांनी व्यक्त केले. परंतु कवठेकरांचे प्रयत्न भारतात एकाकी पडले, कारण अशा प्रकारच्या सहकारी बँका भारतात इतरत्र निघाले नाहीत. त्यानंतर भारतातील शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र दिवसेंदिवस बिकट होत होते. शेतकरी कर्जबाजारीपणाने पिळून निघालेला होता. कर्जबाजारीपणाच्या समस्येचा विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने इसवी सन 1900 मध्ये सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याची कर्जबाजारीतून मुक्तता करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्यासाठी वेगळा कायदा करण्याचे या समितीने सुचवले. त्यानंतर इसवी सन 1901 मध्ये फॅमिन कमिशनने शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करून सरकारला आपला अहवाल सादर केला व त्यात असे म्हटले, भारतातील शेतकऱ्याच्या जमिनी सावकारांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि 80% शेतकरी कमी अधिक प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे. जर परस्पर सहाय्य तत्वावर सहकारी पतपिढ्या निघाल्या आणि शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळालं तर शेतकरी सावकारी पाशातून मुक्त होईल. त्यानंतर एडवर्ड लॉ व फॅमिन कमिशनने केलेल्या शिफारशीची ब्रिटिश सरकारने दखल घेऊन इसवी सन 1904 मध्ये भारतात पहिला सहकारी कायदा संमत केला आणि या कायद्यातील तरतुदीप्रमाणे भारतात कोणत्याही 10 व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करू शकत. त्यानंतर वैयक्तिक मालमत्तेच्या तारणावर कर्ज मिळत असे. त्यानंतर सहकारी संस्थेचे हिशोब विनामोबदला आत्तापासून देण्याची तरतूद होती. तसेच आयकर म्हणजेच प्राप्तिकर, मुद्रांक, नोंदणी शुल्क यातून सहकारी संस्थांना वगळण्यात आले होते. 1904च्या म्हणजेच भारतात निघालेल्या पहिल्या सहकारी कायद्याचा असा परिणाम झाला की भारतामध्ये असा कोणताही भूप्रदेश नव्हता की ज्या भागात सहकारी संस्था स्थापन झाली नव्हती. परंतु भारतात जो 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा निघाला त्या कायद्यातील तरतुदीनुसार भारतात फक्त कर्जाचाच म्हणजेच पतपुरवठा करण्याकरिताच सहकारी संस्था स्थापन करता येत होत्या. इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद पहिल्या म्हणजेच 1904च्या कायद्यात नव्हती. म्हणून इसवी सन 1912 मध्ये भारतात दुसरा सहकारी कायदा संमत करण्यात आला आणि दुसऱ्या सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे भारतात इतर प्रकारच्या म्हणजेच ग्राहक सहकारी संस्था, विपणन सहकारी संस्था, सहकारी सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने किंवा इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात असल्यामुळे अशा प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली. आता 1912च्या म्हणजेच भारतात संमत झालेल्या दुसऱ्या सहकारी कायद्याचा परिणाम असा झाला की सहकारी संस्थांची संख्या झपाट्याने वाढली. पण ही वाढ योग्य दिशेने होत आहे किंवा नाही याचा अभ्यास सरकारला करावा वाटला. म्हणून ब्रिटिश सरकारने इसवी सन 1914 मध्ये सर E.D. मॅकलेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने आपल्या अहवालामध्ये ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशी अत्यंत मोलाच्या आहेत. त्यामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी करताना नोंदणी अधिकाऱ्यांनी सभासदाला सहकार्याची तत्त्वे खरोखरच माहीत आहेत का नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. फक्त उत्पादक कार्यासाठीच कर्ज दिले जावे, कर्जाच्या वापरावर लक्ष ठेवावे, सहकारी संस्था ग्रामीण भागातच काढाव्यात, सहकारी संस्थेचा आकार मोठा असू नये,
सहकारी संस्थेने लोकांकडून ठेवी गोळा कराव्यात, दिलेलं कर्ज वेळेवर वसूल करावे, अंकेक्षण म्हणजे हिशोब तपासणी वेळेच्या वेळी व्हावी आणि सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी अमर्यादित असावी. याबरोबरच सहकारी संस्था ज्या हेतूसाठी स्थापन झाली आहे त्या हेतूसाठी सहकारी संस्थेने कार्य करावे. तसेच सहकारी संस्थेने गंगाजळी म्हणजेच राखीव निधी उभारावा. सहकारी संस्था किती कर्ज देऊ शकेल आणि सभासदाची कर्ज घेण्याची खरीखुरी पात्रता किती आहे याचा विचार करूनच कर्जाचे वाटप करावे. आणि सहकारी संस्था ज्या जिल्ह्यात स्थापन होतात त्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्या सभासद असाव्यात. अशा मोलाच्या शिफारशी इसवी सन 1914 मध्ये नियुक्त केलेल्या मॅक्लेगन समितीने सादर केलेल्या आहेत. परंतु याचा विचार केला असता या शिफारशीची अंमलबजावणी होण्याऐवजी यातील बऱ्याच शिफारशीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे असे दिसते. त्यानंतर इंग्रज सरकारने 1919 मध्ये भारतात दुसरा सुधारणा कायदा संमत केला आणि त्या दुसऱ्या सुधारणा कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकाराविषयी म्हणजे सहकारी खाते प्रांतिक म्हणजेच राज्य सरकारच्या अखत्यारीत म्हणजे ताब्यात देण्यात आले. याचा परिणाम असा झाला की प्रत्येक प्रांताला आपापल्या सोयीप्रमाणे कायदा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई सहकारी संस्था कायदा 1925 मंजूर केला. असे कायदे बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात निघाले. या काळात भारतात सहकारी संस्थांची प्रगती झपाट्याने झाली. परंतु सहकारी संस्थेची वाढ होताना सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त उत्साह दाखविला. त्यामुळे लोकांना सहकारी संस्था ह्या सरकारी संस्था वाटू लागल्या. त्यातच 1929-30 या काळात अमेरिकेत महामंदीची लाट उसळली आणि ही महामंदी हळूहळू जगभर पसरली. त्यामुळे वस्तूच्या किमती उतरल्या, त्यामुळे शेतमालाच्या किमती उतरल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना सहकारी संस्थेकडून घेतलेलं कर्ज परत करता आलं नाही. त्यामुळे सहकारी संस्थांची थकबाकी वाढली आणि सहकारी संस्था बंद पडू लागल्या. याच काळात 1935 मध्ये बँकांची बँक सरकारची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेने सुरुवातीपासूनच शेतकी कर्जपुरवठा खाते सुरू केलेले होते. त्यामुळे इसवी सन 1937 मध्ये RBIने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्यामुळे भारतात बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली. त्यानंतर इसवी सन 1951 मध्ये डॉक्टर E.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाणी समिती नेमली. या समितीने भारतातील 75 ठिकाणच्या जवळजवळ 600 खेड्याचा अभ्यास केला आणि इसवी सन 1954 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत आपला अहवाल सरकारला सादर केला आणि या अहवालात असे म्हटले, भारतात सहकार अपयशी ठरला आहे, परंतु सहकार यशस्वी झालाच पाहिजे अशी पुष्टी दिली. तसेच बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या ऐवजी मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढण्याची शिफारस केली. कारण बहुउद्देशीय सहकारी संस्था ह्या तितक्याशा उपयुक्त झालेल्या नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले. आणि गोरवाला समितीने केलेल्या शिफारशीनुसार भारतात इसवी सन 1955 ते 1958 या काळात मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा कार्यवाहीत आणण्यात आला. याच काळात सहकार क्षेत्रातील विचारवंत M.L. डार्लिग यांनी भारताला भेट दिली. श्री डार्लिग यांनी भारतातील अनेक सहकारी संस्थांना भेटी दिल्या आणि आपल्या अहवालात असे म्हटले की मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था भारतामध्ये तितक्याशा उपयुक्त ठरणार नाहीत, त्याऐवजी सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. M.L. डार्लिग याच्या शिफारशीची दखल घेऊन तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेवा सहकारी संस्थेचा स्थापनेचा पुरस्कार केला म्हणजेच मान्यता दिली आणि इसवी सन 1958 पासून भारतातील अनेक खेड्यातून सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या जाऊ लागल्या. सेवा सहकारी संस्था अर्थक्षम करण्यासाठी किंवा ठरण्यासाठी इसवी सन 1959 मध्ये स्थापन केलेल्या वैकुंठलाल मेहता समितीने 3 ते 4 मैलापर्यंत 3000 लोकवस्ती मागे एक सेवा सहकारी संस्था काढली तर ती अर्थक्षम ठरू शकते. हा आपला इतिहास भारतातील सहकारी चळवळीपर्यंत आपण इंग्लंडपासून सुरू केलेला पाहू शकतो. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीकडे